तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपला दशक 10वा चाललाय, त्यातला समास 7वा सगुण भजन हे आज आपण बघणार आहोत. सगुण भजन, पण मागच्या वेळेला आपण विवेक प्रलय पाहिला होता. म्हणजे त्याचं नाव भ्रमनिरूपण असं होतं. आधीच्या समासात फक्त उल्लेख होता विवेक प्रलयाचा, पण त्याचं स्पष्टीकरण निराकरण सगळं भ्रमनिरूपणामध्ये त्यांनी दिलं होतं. विवेकाने विचाराने मनबुद्धीच्या सहाय्याने या भ्रमाचा कसा प्रलय करायचा, विचारांच्या पातळीवरती हे सर्व नश्वर आहे याचा कसा विचार करायचा, त्यालाच प्रलय असं म्हटलं जातं. हा विचाराने केलेला प्रलय आहे, विवेकाने केलेला प्रलय आहे. या भ्रमाच्या गोष्टी मनाच्या पातळीवरती दूर सारण्याचा विचार याच्यामध्ये आहे. हे सगळं आपण कसं करायचं हे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. हा विवेक प्रलय अत्यंत महत्वाचा असून प्रत्येकाने तो करायला पाहिजे. ज्याने त्यांनी आपापला करायचा आहे. मी तुला तुझा विवेकाने प्रलय करून देते असं होत नाही. हा ज्याने त्यांनी आपल्या मनबुद्धीच्या जोरावरती विचारपूर्वक विवेकाने विचार करून तसा तो करायचा असतो. हळूहळू या पद्धतीने प्रलय केला की त्यातली आसक्ती आपली कमी कमी होत जाते. साधारणतः या सर्व गोष्टी करायला उपासनेची गरज असते. सगुण उपासनेची पण गरज असते आणि सगुणाकडून निर्गुणाकडे हळूहळू आपल्याला जाता येतं. पण निर्गुणाकडे जाणं इतकं सोपं नाहीये, कारण ज्याला काही जण म्हणतात हो हो हो, मी आता निर्गुणाची उपासना करायला सुरुवात केली असं म्हणतो, त्याची निर्गुणाची उपासना झालेली नसते. कारण निर्गुणाची उपासना करण्याकरता अत्युच्च पातळी साधनेची करावी लागते. तो असं उच्चारच करत नाही की मी निर्गुणाची उपासना करतो. त्याला या चराचरात निर्गुणच दिसतं आणि त्या निर्गुणाचीच तो उपासना करतो. ही पातळी यायला संत महात्मा व्हावं लागतं. महात्मा, महान आत्मा, ज्याचा आत्मा विश्वभर पसरलेला आहे, ही जी पातळी आहे ती पातळी संतांची असते. त्यांच्या ज्ञानाची ती पातळी असते, तिथपर्यंत पोचावं लागतं. असा सगळा विचार. पण आपण हळूहळू हा प्रयत्न प्रपंचापासून करू शकतो. हळूहळू त्यातली आसक्ती कमी करू शकतो. ज्या वेळेला जे योग्य ते उपभोगायचे त्यात आनंद घेऊन पुन्हा त्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. किंवा दुःख झालं तरी सुद्धा ते दुःख त्या क्षणाला वर्तमानामध्ये जरी आपण त्याचं प्रदर्शन केलं, किंवा दुःख प्रदर्शन करणं म्हणजे मी या दृष्टीने वाईट अर्थाने म्हणत नाही, ते आपल्या म्हणजे आपोआपच आपल्या त्या भावनांचा उद्वेग झाला आणि आपल्याला ते दुःख प्रदर्शित होतंय असं वाटलं तरी कुठेतरी नंतर लगेच थांबावं पण लागतं. आणि हे थांबणं जे आहे ना, ते म्हणजे हळूहळू प्रलय करणं आहे. हे थांबून पुन्हा सगळ्या वर्तमानात आपल्या नेहमीच्या घडामोडींमध्ये मिसळून जाणं, हे तितकंच खरं आहे. शाश्वत आणि अशाश्वताचा निर्णय घेणं हा विवेकाने घेणं, आणि जे अशाश्वत आहे ते बाजूला सारणं आणि शाश्वताचा विषय डोक्यामध्ये पक्का ठेवणं, निश्चयोग शाश्वताचा निश्चयोग करणं, हे महत्वाचं आहे. हे सगळं आपल्याला समर्थांनी करायला सांगितल्यानंतर विवेक प्रलय म्हणजे काय हे भ्रमनिरूपणामध्ये आपण पाहिलं. आणि मग शिष्यांना प्रश्न पडलेला होता की अवतारी ज्ञानी पुरुषांच्या समाधीच्या ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. बऱ्याच जणांना येते. बरेच जण असं म्हणतात आळंदीला गेलं की लगेच तिथे काहीतरी स्पंदन व्हायला लागतात. सज्जनला गेल्यानंतर तिथे आपला ऊर भरून येतो.
काहीतरी म्हणजे प्रत्येक जण ज्या ज्या गजानन महाराजांच्या मध्ये जो ज्याची भक्ती करत असेल त्या ठिकाणी तिथे तो गेल्यानंतर त्या समाधीच्या ठिकाणी म्हणा, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणा, त्या देवतेची अस्तित्वाची प्रचिती येते. मग शिष्य विचारतात की तरी ते काय गुंतले वासना धरुनी, म्हणजे ते त्यांची वासना तिथे इतकी प्रबळ झालेली असते की काय, असा प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर सगुण भजन या समासामध्ये त्यांनी दिलेलं आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की ज्ञानी पुरुष संसार प्रपंच करतात. सगळेच काही संन्यासी नसतात, पण संसार प्रपंच म्हणजे प्रपंच तेही करणारे आहेत. पण आम्हीही करतो तेही करतात. पण आमच्या पाचा पाचाचा गोंधळ असतो, याबद्दल आपण चर्चा केलीच. ते यापूर्वी केलेली. आपल्या पाचा पाचाचा, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय वगैरे, या सगळ्याचा आमचा गोंधळ असतो प्रपंचामध्ये. पण जेव्हा संत प्रपंच करतात त्यावेळेला त्या पाचा पाचाचं नियोजन केलेलं असतं, त्याच्यावरती त्यांचं अधिपत्य असतं. एकनाथ महाराजांनी प्रपंच केला, तुकारामांनी प्रपंच केला, समर्थांनी समाजाचा प्रपंच केला. पण ते सगळेजण त्याच्यामध्ये लिप्त झाले नाही. आपलं कर्तव्य कर्म, परमेश्वराने आपल्याला हा प्रपंच करायला पाठवलेला आहे, आपण या प्रपंचाचे ट्रस्टी आहोत, या पद्धतीने त्यांनी तो प्रपंच केला, ते त्याच्यामध्ये लिप्त झाले नाही. त्याच्यात त्यांची वासना त्या प्रपंचामध्ये गुंतून राहिली नाही. त्यांनी जो प्रपंच केला तो दाईप्रमाणे केला, कर्तव्य कर्म म्हणून केला. आणि आपण जो प्रपंच करतो तो आईप्रमाणे करतो. आई संसारात गुंतून जाते, मुलांमध्ये आसक्त होऊन जाते, त्याप्रमाणे आम्ही संसारामध्ये आसक्त होऊन संसार करतो किंवा प्रपंच करतो. दाईप्रमाणेच प्रपंच करावा आणि आईप्रमाणे परमार्थ करावा, असं आपल्याला गोंंदवलेकर महाराज सांगतात. आणि आमचं नेमकं त्याच्या उलट असतं. जर या सर्व संतांचा विषय आपला चाललेला आहे, आपण अज्ञानाच्या पातळीवर आहोत ते ज्ञानाच्या पातळीवर आहोत, या संबंधीची चर्चा आपली सगळी यापूर्वीच्या काही समासांमध्ये आपण केलेली आहे. आता हे सगळं असताना ते जेव्हा संसार करत असतात, प्रपंच करत असतात, जिवंतपणी सुद्धा त्यांच्या वासना, आसक्ती या संसारामध्ये प्रपंचामध्ये नसतात. ते फक्त कर्तव्य कर्म म्हणून ते करत असतात. झालं तरी चांगलं, नाही झालं तरी चांगलं, ती भगवंताची इच्छा आणि त्याच्या इच्छेने मी इथे आलोय, त्यामुळे जे जे काही घडणार आहे ते त्याच्या इच्छेने घडतंय, अशा प्रकारे त्यांची वृत्ती असते. जिवंत असताना सुद्धा ते त्या प्रपंचामध्ये अडकून पडत नाही. त्यांची आसक्ती त्याच्यामध्ये नसते, त्यांची वासना त्याच्यामध्ये नसते. मग शारीरिक दृष्ट्या मृत्यू झाल्यावरती ती कशी असेल? मुळातच त्यांचा मृत्यू हा देवानीच ठरवलेला असतो ना. त्यांची वासना तिथे नसते. आम्ही संसारात वासनेने संसार करत असतो, म्हणून आम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम. पण त्यांची वासना वासना झालेली असते. त्यांचा तिथे त्या वासनेचा वासच तिथे होत नाही, कारण तिथे परमेश्वरांनी अंतःकरण परिपूर्ण झालेलं असतं. ती स्पंदनं सतत परमेश्वराची असतात आणि परमेश्वरांनी आपल्याला हे कार्य करायला पाठवलेलं आहे. हा अवतार आपण त्याच्या आज्ञेवरून घेतलेला आहे, या दृष्टिकोनातून ते वावरत असतात. त्यामुळे त्यांची वासना राहिलेली नसते, त्यामुळे त्यांना पुनरपि जननम नाहीये. त्यांना भगवंतांनी सांगितलं की तू अवतार घे, तर ते कर्तव्य कर्म करायला येतात. पण म्हणून आमच्यासारखं त्यांचं नसतं. अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम, ज्ञानी मुक्त होऊन गेले, मग त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी श्रीराम. त्यांनी जन्म जो घेतलाय तो वासना धरून घेतलेला नाहीये, ती परमेश्वराची आज्ञा म्हणून आहे. आम्ही जे करतो ती आम्ही देह उपाधी मानतो. आमचे प्रारब्ध भोग भोगायला आम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि आम्हाला ते प्रारब्ध भोग भोगावे लागतात आणि ते आम्ही देहाच्या पातळीवरती भोगत असतो, देहबुद्धीने भोगत असतो, म्हणून आम्हाला सुख दुःख त्याचं भोगावं लागतं. चांगले वाईट दोन्ही प्रारब्ध आहेत.
त्याप्रमाणे आम्हाला ते भोगावं लागतं. संत देह उपाधी मानतच नाही. देह हे साधन आहे परमेश्वरापर्यंत जाण्याचं, हे आपल्याला दाखवून देण्यासाठी ते देह हे साधन मानतात आणि आपल्याला सांगतात की देह ही उपाधी नाहीये, देह हे साधन आहे. आणि त्या साधनाने आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे देह ही उपाधी जे मानतात त्यांना प्रारब्ध भोग असतात, पण देहाला उपाधी संत मानतच नाहीत, ते साधन मानतात. त्यामुळे त्यांना प्रारब्ध भोग नसतात असं नाही. कारण आपल्यासारखे त्यांनाही काही प्रारब्ध भोग दाखवले तर आपल्याला कळेल की संत असं करतात तर आपण असं करावं. त्यांना ते प्रारब्ध भोग जे असतात ते त्या अवताराप्रमाणे त्यांनी घेतलेले असतात, आणि ते प्रारब्ध भोग ते भोगताना देह म्हणजे मी नाही ह्या आपल्या कृतीतून ते आपल्याला दाखवून देतात की देह ही उपाधी नाही, मी आत्मतत्व आहे. त्यामुळे हे जी उपाधी लावलेली आहे देहाची, ती मी साधन म्हणून वापरतो. त्यामुळे जे प्रारब्ध भोग आहेत ते देहाचे आहेत. ते देह आणि ते बघून घेतील इतक्यापर्यंत त्यांची तयारी झालेली आपल्याला दिसते. त्याचं कारण ते त्या विश्वाशी एकरूप झालेले असतात, परब्रह्माशी एकरूप झालेले असतात, पूर्णपणे मुक्त झालेले असतात. ते कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतलेले नसतात, ते देह उपाधीमध्ये सुद्धा गुंतलेले नसतात. ते आत्मबुद्धीच्या पातळीवरनं प्रत्येक विचार करत असतात आणि आपल्याला सांगत असतात. दुसरं असं, त्यांचे जे प्रारब्ध भोग त्यांना जे प्रारब्ध अवताराप्रमाणे आलेले असतात, त्यांचे प्रारब्ध भोग ते देह भोगतोय जसं आपल्याला दाखवून देतात, तसं त्यांचं कर्तव्य कर्म संपलं, त्यांचं अवतार कार्य संपलं की ते त्यांचा देह ठेवतात. म्हणजे परब्रह्म परमेश्वर परमेश्वर जेव्हा अवतार घेतो त्यावेळेला तो स्वतःच्या इच्छेने अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, याप्रमाणे तो अवतार घेतो. आणि त्याचं कार्य संपलं की स्व इच्छेने अवतार घेतो, स्व इच्छेने कार्य संपलं की त्या अवतारातून तो बाहेर निघून जातो. म्हणजे तो जो अवताराकरता देह धारण केलेला असतो तो सोडून जातो. हे त्याच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असतं. संत जे जन्म घेतात ते परमेश्वराच्या इच्छेने अवतार कार्य करण्याकरता जन्म घेतात, आणि ते कार्य संपलं की ते परमेश्वराकडे जातात. त्याला सांगतात आता माझं कार्य संपलंय, मी आता हा देह ठेवणार आहे. आणि ते भगवंताच्या इच्छेने देह धारण करतात. तसंच परमेश्वराच्या इच्छेने देह संपूर्ण करतात किंवा देह ठेवण्याचं काम करतात. आमच्या हातामध्ये प्रारब्ध भोग भोगण्याकरता आम्ही जन्म घेतो, आणि प्रारब्ध भोग संपले की आमचा मृत्यू येतो. पण आमचा जन्मही आमच्या हातात नाही आणि आमचा मृत्यूही आमच्या हातात नाही. त्यामुळे आमची सत्ता कुठेच चालत नाही. पण अवताराधिक संत जे आहेत ते देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची सत्ता त्यांची सत्ता चालू असते, त्यांचं आधिपत्य चालू असतं. त्यांच्या प्रती लोकांची अनेकांची शुद्ध भावना असते. ती ज्ञानी व्यक्ती किंवा ते संत ज्यांचे अनेक भक्त असतात, ते सगळ्या भक्तांची ही ठाम श्रद्धा असते की ते अजूनही आहे. मग त्यांच्या ग्रंथ रूपाने असतील, त्यांच्या शरीर रूपाने नसले तरी समाधीच्या ठिकाणी असतील, विश्वामध्ये कुठे ना कुठेतरी भरून असतील, अशा पद्धतीची त्यांची श्रद्धा, भक्तांची श्रद्धा ठामपणे असते. आणि त्या श्रद्धेमुळे त्यांना दर्शन होतं. असं दर्शन गजानन महाराजांनी दिलेलं आहे. गजानन गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं आहे, तुकाराम महाराजांनी नंतर दिलेलं आहे. अशा अनेक लोक संतांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणजे अवतार संपवल्यानंतर दर्शन दिलेलं आहे त्यांच्या भक्तांना, ज्यांची त्यांच्याबद्दल ठाम श्रद्धा आहे अशा लोकांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. समर्थांनी कल्याण स्वामींना जे दर्शन दिलं, कल्याण स्वामी त्यांच्या देहत्यागानंतर ज्या वेळेला तिकडे गेले होते सज्जनगडावर, त्यावेळेला समर्थांनी कल्याण स्वामींना जे दर्शन दिलं
त्यावेळेला कल्याण स्वामी गड चढायला सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण सज्जनगड हा विशाल अशा समर्थ रूपाने त्याला दिसला. तेव्हापासनं कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये म्हणजे त्यांची जी शिष्य परंपरा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण गडाला फेरी म्हणजे प्रदक्षिणा घालण्याची पद्धत सुरू झाली. ही संपूर्ण गड म्हणजे समर्थांचं रूप आहे, ही भावना त्या सगळ्यांमध्ये निर्माण झाली. आणि त्या अशा वेगवेगळ्या श्रद्धा आणि भावना या अज्ञानी किंवा जे ज्ञान प्राप्त करणारा जाणारे साधक सिद्ध जे आहेत ते वेगळे आहेत, पण बद्धांमध्ये तर प्रश्न नाही. मुमुक्षु आणि साधक आणि सिद्धाच्या पातळीवरती जाणारे, परिपूर्णतः सिद्धत्व पावलेले नाही पण त्या पातळीवर जाणारे मंद आणि मध्यम जे आहेत तिथपर्यंत या श्रद्धा निर्माण होतात, ही स्पंदनं निर्माण होतात. म्हणजे सिद्ध झाल्यावर तोही त्या परिपूर्ण पातळीला गेलेला असतो, त्यामुळे तेथे ऐक्य प्राप्त होतं. आत्मज्ञानी पुरुष हे मुक्तच असतात. मुक्त म्हणजे काय? आपल्याला जग दिसतं तसंच त्यांना पण दिसतं. आपण जे नित्य आचरण करतो तसंच ते नित्य आचरण करतात, त्यांनाही ते दिसतं. पण आपण जे आचरण करतो, जे नित्य व्यवहार करतो, जे सगळ्या गोष्टी करत असतो त्यात मी माझे मध्ये गुंतून राहिलेला असतो, आसक्तीने करत असतो. ते सर्व कार्य करतात, उठतात बसतात झोपतात खातात, पण ते कशातही अडकत नाही. सुंदर दृश्य पाहिलं तर आम्हाला पुन्हा पाहावंसं वाटतं. आम्हाला ते पाहणं शक्य नसलं तर आम्ही मनामध्ये ते आठवायला सुरुवात करतो, पण मनामध्ये तरी ते रचत डोळ्यासमोर उभं करतो, असंही होतं. ते लोक वर्तमानात जगत असतात, ज्ञानी पुरुष ते वर्तमानात जगत असतात. आम्ही भूत किंवा भविष्यामध्ये जगतो. एक तर पुढच्या तरी कल्पना करत असतो तरी मागच्या विषयात रमत असतो. आत्ता ह्या क्षणामध्ये रमणं हे सगळ्यात महत्वाचं, आणि तो क्षण संपला की ते सोडून देणं त्याहून महत्वाचं. त्याला वर्तमानात राहणं असं म्हणतात. आपणही वर्तमानात मजा करतो, पण ती आसक्ती घेऊन करतो. हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. पण ते लोक कशातही गुंतत नाही. वारा जसा एखाद्या फुलावरून गेला की सुगंध घेतो, पण नंतर त्या सुगंधाला वाटूनही टाकतो, लोकांपर्यंत तो पोहोचवतो. तसं लोकांपर्यंत सर्व आनंद पोहोचवण्याचं काम हे संत करत असतात. त्यामुळे मुक्तपणे त्या सगळ्याची उधळणही ते करत असतात. आत्मज्ञानी पुरुष अनुभव घेताना प्रत्येक गोष्टीचा अनुभव आनंदाने घेत असतो, पण तो ते कार्य संपलं की त्यातनं पुन्हा अजिबात बाजूला होऊन जातो आणि ते विसरूनही जातो. मी केलंय ही भावनाही त्याच्या मनात नसते, आणि त्यामुळे मी करूनही अकर्ता अशा पद्धतीची भावना त्याची असते. एवम आपली कल्पना, पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, ह्या गोष्टी आपण जर नेहमीच्या व्यवहारात खरं म्हणजे केल्या तर आपणही हळूहळू एकेका गोष्टींमधनं बाजूला सरायला सुरुवात होते. हे बाजूला सरून आपलं भगवंताकडे दर्शन वळवणं किंवा आपल्या मनातले विचार सगळे त्याच्याकडे वळवणं, याच्यामध्ये आपण देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करत असतो. आणि हे सुरुवातीपासून ज्या वेळेला तारून म्हणजे आपण जेव्हापासून परमार्थ मार्गाला लागलोय तेव्हा हे लगेच शक्य होत नाही, पण हळूहळू हा प्रयत्न केला तर आपल्याला हे शक्य होतं. त्यामुळे आपल्या मनामधल्या चांगल्या वासना ज्या असतात त्या प्रबळ होतात, चांगल्या इच्छा प्रगट होतात. दुसऱ्या कोणाचं वाईट चिंतन, दुसऱ्या कोणाबद्दल वाईट बोलणं हे आपल्याला हळूहळू कमी करता येतं. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, हळूहळू हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास आहे. संतांच्या बाबतीत सांगितलंय आपल्याला त्या मार्गावरून जायचंय. गमूपंथा अनंत या राघवाचा, या पद्धतीने आपल्याला जायचंय. हे हळूहळू आपल्याला सहज साध्य आहे असं समर्थ सांगतात. एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालती ना, अथवा आठवू नाही श्रीराम. येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजे ना तरी विवेका बरे पहा श्रीराम. एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, मनामध्ये सतत दिवसभर एखाद्या गोष्टीचं चिंतन मनन केलं, सतत एखादी गोष्ट मग ती चांगली असो किंवा वाईट असो, कुठलीही गोष्ट असो, एखाद्या गोष्ट दिवसभर त्याचे चिंतन केलं
की आपण दिवसभर एखादी वस्तू घटना त्याचा विचार करत राहिलो की आपल्याला रात्री स्वप्नामध्ये संमिश्र अवस्थेमध्ये ते सगळं स्वप्नात दिसतो. आपण म्हणतो ना, ध्यानी मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग ती चांगली गोष्ट असू दे, वाईट गोष्ट असू दे, त्या गोष्टींचा परिणाम दिवसभर आपल्या मनावर एवढा झालेला असतो की तो परिणाम आपल्याला रात्री स्वप्नामध्ये दिसतो. ही सर्वसाधारण मनुष्याची स्थिती असते. म्हणून दिवसभर भगवंताचं चिंतन केलं की शांत झोप लागते. इतर विचार मनामध्ये यायला लागले की ते विचार हळूहळू बाजूला सारता येतात आणि आपल्याला पुन्हा आपल्या परमेश्वरावरती विचार करता येतात. तर आपल्याला शांत झोप लागते. पण आपल्याला ज्याचा आपण विचार करू ते स्वप्नामध्ये दिसतं, संमिश्र रूपाने दिसतं. कारण आपण ते इतक्या वेळा आपल्या मनामध्ये त्याचं चिंतन केलेलं असतं की आपल्या सूक्ष्म देहावरती त्याचा परिणाम होतो. स्थूल देहाने ज्या क्रिया बघितलेल्या असतात, स्थूल देहाने ज्या काही गोष्टी अनुभवलेल्या असतात, स्थूल देहाने एखादी गोष्ट खरी की यत्किंचित असते, पण त्याचा आपण 24 तास विचार करत बसतो, तेच तेच डोक्यात आठवतो, त्यावेळेला ती आपल्याला स्वप्नात दिसते. अगदी प्रत्यक्ष दिसते. पण ती प्रत्यक्ष दिसली म्हणजे ती खरी असते का? तर ती प्रत्यक्ष दिसली तरी व्यवहारात ती आपल्याला दिसत नाही, जागृतीमध्ये आल्यावर दिसत नाही. मग आपण म्हणतो की ते स्वप्न होतं. स्वप्नातल्या गोष्टी काय खऱ्या असतात का? खूप श्रीमंत झाले आणि आज्ञा सोडत बसले, हे करा ते करा, असं श्रीमंतीचं स्वप्न पडलं. सकाळी उठल्यावर आपल्यालाच आपला चहा करावा लागतो, कोणी नोकर चाकर नसतात, हे आपल्या नंतर लक्षात येतं. हे एक उदाहरण झालं. अशा सुखदुःखाच्या अनेक हिंदोळ्यावर आपण बसत असतो, त्यावेळेला ती स्वप्न आपल्याला पडतात. पण नंतर आपण म्हणतो, अरे ते स्वप्न होतं होय, म्हणून आपण सोडून देऊ शकतो. पण हे स्वप्न का पडतं? तर आपल्या सूक्ष्म शरीरावरती त्याची स्पंदनं सतत मारली जातात आणि त्यामुळे आपल्याला स्वप्न पडतं. हे सूक्ष्म देहाचं कार्य आपण फक्त लक्षात ठेवूया. त्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. आपण ज्या वेळेला सतत एखाद्या आत्मज्ञानी पुरुषाचं चिंतन करत राहतो, त्याचे विचार आपण वाचत राहतो, त्याचे ग्रंथ आपण वाचत राहतो, त्याची पुस्तकं आपण वाचत राहतो, त्या ज्ञानी पुरुषांबद्दल ऐकत राहतो, त्याचंच नामचिंतन करत राहतो, सातत्याने आपल्याला त्याचंच चिंतन करत असल्यामुळे दुसरा विचार आपल्या मनामध्ये येतच नाही. आणि मग स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकतं. कारण त्या सूक्ष्म देहावर जसा व्यावहारिक दृष्टिकोनात्म परिणाम होतो, तसा या सूक्ष्म देहावरती सातत्याने ते चिंतन केल्यानंतर आपल्याला त्याचं दर्शन होतं. हे सूक्ष्म देहावरती परिणाम होणं हाही कल्पनेचा विचार आहे. कारण ती कल्पना आपल्या मनामध्ये सतत घोळत राहते, ते दर्शन आपल्याला होतं. असा थोडासा प्रॅक्टिकल व्ह्यू समर्थांनी मानलेला आहे, जो आपल्याला पटतो, जो आपल्याला सहज शक्य होतं. म्हणजे ही कल्पना एकदा विरली, एकदा आपलं स्वप्नातून जागा झाल्यावर म्हणलं, अरे बापरे, काल मला स्वप्नामध्ये समर्थ दिसले होते, काल मला स्वप्नामध्ये गजानन महाराज दिसले होते. जे ज्याचे दैवत असेल ते दिसायला सुरुवात होती. दुसऱ्या कोणाला तो दिसला का? नाही. तो ज्ञानी पुरुष दुसऱ्या कोणाला दिसला नाही, जो त्याचं चिंतन करतोय त्याला तो दिसतो. त्यामुळे काही वेळेला एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ती मूर्ती माझ्याकडे बघून हसली असं मला वाटतं. माझ्या आत्म आनंदाची अशी अनेक स्पंदनं निर्माण होत असतात. त्या ठिकाणी, त्या समाधीच्या ठिकाणी म्हणा, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणा गेल्यानंतर माझ्या मनामध्ये अत्यंत ती सगळी स्पंदनं दाटून येत असतात आणि मला आनंद झाला की मी हसते. मला वाटतं माझी ती मूर्ती पण माझ्याकडे बघून हसली. मी तू हा भ्रम, उपासना हाही भ्रम. हा अशा ठिकाणी आपल्याला जे वाटतं तोही कदाचित भ्रमच असू शकतो, पण तो भ्रम आपल्याला आवडतो, आपल्याला तो पुन्हा पुन्हा व्हावासा वाटतो, तो पुन्हा पुन्हा होण्यासाठी आपण आणखीन भक्ती करतो. हेही चुकीचं नाही. ते आपल्याला तो आनंद मिळतो आणि तो पुन्हा मिळावा असं वाटणं जे आहे ना, तिथे आपण गुंतून पडतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ही मूर्ती ज्या अर्थी हसतेय त्या अर्थी ती नक्की आहे.
आपल्याला दुःख झालं तर आपल्याला वाईट वाटत असेल तर ती मूर्ती रडते, असंही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण याचा अर्थ ते तिथे वासना रूपाने नाही, तिथे ते सत्पुरुष वासना रूपाने नाही, त्यांची स्पंदनं तिथे आहेत. त्यामुळे तो थोडा जरा आपण सूक्ष्म विचार करावा लागतो. त्याच्यासाठी समर्थ आपल्याला, म्हणजे हे आपल्याला भ्रम आहे असंही वाटायला नको. त्याचा विचारपूर्वक समर्थांनी विचार मांडलेला आहे. ते म्हणतात की हा सगळ्या या भ्रमात आपण गुंतायचं नाही. ती मूर्ती हसली, मला वाटलं माझ्या मनातला आनंद, ती स्पंदन ही स्पंदन जुळून आली म्हणून मला तसं वाटलं, तिथेच नमस्कार करावा, तिथेच आनंद घ्यावा आणि सोडून द्यावा. नाही तर आम्ही 10 जणांना सांगत सुटतो की ना, मी तिथे गेले होते ना, तिथे ती मूर्ती हसलेली मी स्वतः प्रत्यक्ष पाहिली. मग लोकांनी म्हणावं उदो उदो करावा. इथेच आपलं खच्चीकरण होतं. हे अनुभव आपण नेहमी दुसऱ्याला सांगायला जातो आणि ते सांगताना काही वेळेला आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. बाकीचे लोक उदो उदो करतात, ती लोकेशना निर्माण होते. त्यामुळे सहसा आपले अनुभव सरसगट सगळ्यांना सांगायला जाऊ नये, कारण त्याची चेष्टा पण केली जाते. ज्यांचा त्याच्यावर विश्वास नसतो ते चेष्टाही करतात. अशा ठिकाणी आपले अनुभव सांगायला जाऊ नये, आपल्या मनातच ठेवावं. ज्या ठिकाणी आपले समज विचारांची लोक असतात, ज्यांना ह्याच्याबद्दलची कल्पना असते, ज्यांना ह्याचे बद्दलचे विचार पटण्यासारखे असतात आणि जे अशाच पद्धतीची भक्ती करत असतात, अशा लोकांपुढे आपलं सांगताना आपला अहंकार बाजूला ठेवून सांगावं, तर ते मार्गदर्शनपरही ठरू शकतात. म्हणून होलसेलमध्ये सगळ्यांना हे अनुभव कधीही सांगू नयेत असं म्हटलं जातं. आपला अनुभव आपण घ्यावा, आपल्या जवळ ठेवावा, योग्य ठिकाणी ते दर्शन करावं आणि योग्य ठिकाणी मौनात राहावं. हे योग्य अयोग्याचा विचार कळणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे सत्पुरुष ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेच चाले, साधे पुण्य मार्गे चालिले म्हणून या श्रीराम. सत्पुरुष आत्मज्ञानी झालेला असतो, त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. तो आत्मज्ञान होताना चारही देहांचं निरसन करून, अष्टदेहांचं निरसन करून मग तो त्या ईश्वराशी एकरूप झालेला असतो, मायाधीश झालेला असतो. परमेश्वर हा मायाधीश आहे आणि आपण मायाधीन आहोत. आपण मायेच्या अधीन आहोत. परमेश्वराची मायेवर सत्ता आहे. ह्या परमेश्वराशी ते एकरूप झालेले असतात, त्या ईश्वराशी ते एकरूप झालेले असतात, परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. ईश्वराशी एकरूप झालेले असतात. ते ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ती मूळ माया आहे. त्या मूळ मायेशी ते एकरूप होतात. त्या मूळ मायेवरती त्यांची सत्ता असते. त्यामुळे मूळ मायेतल्या सगळ्या शक्ती त्यांच्यामध्ये आलेल्या असतात आणि ती शक्ती, ती ईश्वराची शक्ती त्यांच्याकडे आल्यानंतर ते परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. पण परब्रह्माशी एकरूप झालेले असून सुद्धा परमेश्वराची इच्छा म्हणून त्यांनी जन्म घेतलेला असतो, त्यांच्या आज्ञेवरून जन्म घेतलेला असतो. तो लोकोद्धारा कारण आम्ही आलो याच कारणासाठी, हे याच कारणासाठी म्हणजे लोकांच्या उद्धारासाठी ते आलेले असतात. त्यांच्या जवळ या सर्व शक्ती असतात. या सर्व शक्ती त्यांच्याकडे असतात म्हणजे ईश्वराची सच्चिदानंद शक्ती त्यांच्याकडे असते. सत म्हणजे सत्ता, सत म्हणजे नित्यत्व, सत म्हणजे असतची असे, हे गुण त्यांच्यामध्ये असतची असे. मायाधीश म्हणजे ती सत्ता त्यांच्याकडे आहे. या गोष्टी त्यांच्याकडे ईश्वराच्या आहेत. ईश्वराचं चैतन्य किंवा ज्ञशक्ती ज्याला म्हटली जाते ती त्यांच्याकडे आहे. आणि आनंद त्यांच्या आतमध्येच ओथंबून भरलेला आहे. तो आतला आनंद ते लोकांना वाटत असतात. त्यामुळे संत सज्जनांच्या सहवासामध्ये आपल्याला आनंद होतो. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी. आनंदाच्या बाबतीत म्हणजे सदा संगती सज्जनांची धरावी. चांगल्या लोकांची संगत धरली की आपल्याला त्याचा फायदा होतो. आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने फायदा होतो, व्यवहाराच्या दृष्टीने फायदा होतो.
चांगल्या लोकांची संगत असेल तर. पण वाईट लोकांची संगत धरली तर आपलं नुकसानच होतं. पण आपण वाईट लोकांची संगत धरतोय हेच आपल्याला कळत नाही. याच्यासाठी विवेक आणि विचार याची महत्वाची. एक उदाहरण म्हणून देते. एकदा एक राजहंस पक्षी आणि कावळा हे दोघ जण एका ठिकाणी गप्पा मारत थांबलेले असतात. झाडावरती चढतात, झाडावरती छानपैकी गप्पा मारत असतात. राजहंस पक्षी गप्पा मारतोय, कुणाशी मारतोय? कावळ्याशी. संगती बघा कुणाची आहे. राजहंस पक्षी निरक्षीर विवेक करणारा, पण अशांचीही बुद्धी काही वेळेला भ्रमित होऊन जाते. ती सहवासाने. ही सत्संगती आणि दुर्संगती कशी असते? ती वाईट संगती म्हणजे ती कावळ्याची संगती त्याला लागते. आणि हा राजहंस त्याच्याशी गप्पा मारत असताना खाली त्या प्रदेशाचा राजा येतो. आणि तो राजा तिथे आडवा झालेला असतो, झोपलेला असतो. आणि तो विश्रांती मृगयेसाठी आला असेल किंवा कशासाठी तो तिथे आडवा होतो त्या वृक्षाखाली. आणि तिथे आडवा झालेला असताना हे दोघं वरती गप्पा मारत असतात. म्हणतात ह्याच्यासाठी इथे हा विश्रांती घेतोय वगैरे असं तसं. राजहंस पक्षाला असं वाटतं याची झोप मोडायला नको. सद्विचार, चांगल्या विचारांचा राजहंस पक्षी, त्याला असं वाटतं याची झोपमोड व्हायला नको. त्याच्या डोळ्यावरती एक सूर्याची तिरीप या झाडामधून येते. आणि त्या डोळ्यावरती ती येते त्यामुळे आता असं त्याचं झोपमोड व्हायला नको, तो थोडा वेळ विश्रांती घेणार आहे. म्हणून तो पंख पसरतो झाडावरतीच. आणि पंख पसरून ती जी तिरीप असते त्याच्या डोळ्यावर येते, ती अडवून धरतो. सत्कार्य करतोय. पण संगती कुणाची मिळाली? कावळ्याची मिळाली. कावळा म्हणाला काय करायचंय? तो झोपलाय ना, त्याचे रक्षक बघून घेतील ना, तू कशाला हे करतोय? तो म्हणतो नाही, आपल्याला शक्य आहे ना, मला काही करावं लागत नाही. मी फक्त पंख असे केले की त्याच्या डोळ्यावरती जी किरणं पडतायत ती आपोआप थांबतायत. त्याला मी अडवू शकतोय. तोपर्यंत मी असं करू शकतो. कुणाला कुणी दुसरं करताय याच्यासाठी कशाला वाट पाहिजे? दुसरं कोणीतरी सत्संग करेल की चांगलं कर्म करेल याची आपण वाट पाहत असतो, पण ते कार्य करायला जात नाही. पण सत्संगती ज्यांची आहे, जे सत्पुरुष आहेत, ते प्रत्येक वेळेला आपलं कार्य आपणहून करायला तयार होत. मग त्यांच्या पावलावर पावलं टाकून बाकीचे जातात. इथे प्रश्न असा आहे, ह्याला दुर्संगती मिळाली म्हणजे वाईट संगती मिळाली. आणि तो कावळा जो होता त्यांनी बरोबर त्यावेळेला प्रसाद दिला आणि तो राजाच्या कपाळावर पडला. कळलं असेल आपल्याला. त्यांनी विष्ठा टाकली ती नेमकी कावळ्यानी, ती त्या राजाच्या, आणि तो उडून गेला. तो उडून गेला. राजाला जाग आली. राजाने बघितलं हे काय, आपल्या डोक्यावर घाण पडली. मग कोणी पडली म्हणून तो वरती बघतो. वरती राजहंस पक्षी पंख पसरून बसलेला असतो. राजाला वाटतं यानेच ते काम केलंय आणि म्हणून राजा त्याला बाण मारतो. दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर कावळा उडून गेला, पण तरी सुद्धा त्याचे परिणाम मात्र राजहंसाला भोगावे लागले. हे राजहंसाला परिणाम भोगायला लागले कारण त्याची संगती चुकली होती. ही संगती वाईट माणसाची मिळते त्यावेळेला आपला घात होतो. पण इथे सत्संगती, सदा संगती सज्जनांची धरावी असं म्हटलेले. हे संत सज्जन आत्मज्ञानी पुरुष असतात. त्यांच्याकडे सच्चिद आणि आनंद म्हणजे क्रियाशक्ती, ते सर्वांना आनंदच देतात. आनंदामध्ये राहण्याची बुद्धी देतात आणि आनंदामध्येच ते सगळ्यांना आपलंसं करून घेतात. हा आनंद त्यांच्यामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांची क्रियाशक्ती त्यांच्यामध्ये सत्कर्म करण्याची असते. हे गुण त्यांच्यामध्ये येतात. हे ईश्वराचे गुण आहेत, हे परब्रह्माचे गुण आहेत. सच्चिद आनंद हे त्यांच्यामध्ये कायम वास करून असतात. आणि नाम आणि रूप हे त्यांनी त्यावेळेला देह धारण करण्यापुरते घेतलेले असतात, ते मायेचे असतात. पण ज्या वेळेला ते देह ठेवतात त्यावेळेला हे नाम आणि रूप जरी गेलेलं असलं तरी सच्चिद आनंद हे तीनही गुण त्यांच्यामध्ये वास करत असतात. हे ज्या ठिकाणी त्यांची समाधी असते, ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असतं, ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं असतं, अशा ठिकाणी ते सगळी स्पंदनं, सच्चिद आनंद ही स्पंदनं त्यांची वावरत असतात.
ही सगळी स्पंदनं तिथे असतात, जास्तीत जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचं स्वरूप हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे परब्रह्म प्रत्येक कणाकणामध्ये भरलेले आहे. प्रत्येक कणाकणामध्ये अंतर्बाह्य भरलेलं आहे. मग ह्या परब्रह्माचे ते सद्गुण, ते तीन गुण, या संत पुरुषांचा वास जिथे असतो तिथे ते स्पंदन रूपाने सगळीकडे भरलेले असतात. त्यामुळे भगवंताप्रमाणे ते आपल्या सर्व भक्तांवरती प्रेम करत असतात आणि तिथे ते भक्त गेल्यानंतर त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या मनामध्येही ती स्पंदनं निर्माण होतात आणि ती स्पंदनं आपोआपच यांच्या मनामध्ये ते विचार तरंग जे असतात तेही निर्माण होतात. अज्ञानी माणूस देहबुद्धीच्या पातळीवरती जरी दर्शन घ्यायला गेलेला असला तरी सुद्धा त्या समाधीच्या ठिकाणी दर्शनाला जातो तेव्हा अज्ञानी म्हणजे मी देहबुद्धीच्या पातळीवर असणारा साधकापर्यंतचा. पण साधक प्रबल साधक असला त्याचे विचार तरंग हे लवचिक झालेले असतात. आमच्यासारखं आम्ही आळंदीला गेलो तर फार काही स्पंदन वगैरे आमच्या मनामध्ये निर्माण झाली नाहीत, तर आम्हाला तिथली स्पंदनं जाणवतही नाही. पण जे साधक म्हणून तिथे जातात त्यांच्या विचारांनी परिपूर्ण झालेले असतात आणि त्यांची पारमार्थिक लवचिकता वाढलेली असते. त्यांच्या सूक्ष्म देहावरती हे तरंग परिणाम करतात आणि हे विचार तरंग त्यांच्या अंतःकरणात भेदून त्या सूक्ष्म देहापर्यंत पोहोचतात आणि ते सूक्ष्म देहापर्यंत पोहोचल्यावरती त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि त्या माणसाला, त्या साधकाला त्याची प्रचिती येते. त्यामुळे तिथे गेल्यानंतर काही साधकांना ही स्पंदनं निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी गेल्यावर कुठेतरी अष्टसात्विक भाव दाटून येतात. मग हे अष्टसात्विक भाव वेगवेगळ्या रूपामध्ये येतात. अष्टसात्विक भाव कोणते याच्याबद्दलची चर्चा आपण साधन चतुष्टयामध्ये केलेली आहे. मग अंगावरती रोमांच उभे राहतात, डोळ्यातनं अश्रू येतात, कंपन होतं वगैरे ह्या प्रकारचे ते सगळे अष्टसात्विक भाव तिथे निर्माण होण्याची शक्यता येते. म्हणजे ही स्पंदनं एकमेकांशी जोडली जातात. मग घरातही ते करत असतात, साधना करत असतात, विचार मांडत असतात, ग्रंथ वाचत असतात, पण घरात न येतात तिथे जास्त येतात. काहींना आपली उच्चता किंवा लवचिकता वाढली तर घरातही येत असेल, त्याबद्दल वाद नाही. पण घरच्या पेक्षा समाधीच्या इथे जास्त येतात. त्यांचं कार्य जेथे होतं त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येतात. कारण घरामध्ये या स्पंदनाबद्दल घरातली आकुंचित वृत्तीची स्पंदनं इतरांची पण मिश्रित झालेली असतात. इथे संपूर्णपणे येणारे भक्त जे असतात ते जे निष्कामतेने येणारे असतात, निस्वार्थीपणाने येणारे असतात, त्यांना या ज्ञानाचा, या ज्ञानी पुरुषाच्या व्यापकतेचा परिणाम नजरेस यायला सुरुवात होतो. म्हणून समर्थ म्हणतात की आपण हे ज्ञानी पुरुषांशी एकरूप होणं वगैरे हे महत्वाचं आहे. हे विचार तरंग ज्या वेळेला येतात तेव्हा आपल्याला एक उदाहरण छानपैकी देता येतं. ते म्हणजे आपण रेडिओ लावतो किंवा टीव्ही लावतो काही म्हणा. इथल्या गोष्टी इथे बसून मला मुंबईत काय चाललंय, बंगलोरला काय चाललंय, परदेशात काय चाललंय याची जाणीव होत नाही. पण हे टीव्ही म्हणा, रेडिओ म्हणा, यांची स्पंदनं संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली असतात. ही ऍक्टिव्हेट केली जातात त्यावेळेस सगळी स्पंदनं प्रसारित झालेली असतात. पण म्हणून मला सगळं दिसत नाही, एका वेळेला सगळं ऐकू येत नाही. मी जो चॅनल लावते त्यावेळेला मी माझी त्या चॅनलला बघण्याची इच्छा असते. त्यामुळे ते चॅनल लावल्यानंतर तेवढी स्पंदनं त्या आकाशामधली, त्या पोकळीमधली, त्या अंतराळामधली सगळी माझ्याकडे खेचली जातात आणि त्याचं दर्शन, दूरदर्शन मला होतं. मला ते पाहता येतं कारण तिथे मी ते सगळं कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. अशाच पद्धतीने त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, समाधीच्या ठिकाणी मी पूर्णपणे माझं सगळं मन कॉन्सन्ट्रेट करून त्या दर्शन त्याचं घ्यायला गेले की आपोआपच ती स्पंदनं माझ्यामध्ये निर्माण होतात. जे विचार तरंग, जी स्पंदनं तिथे चालू असतात आणि ती मी कॅच करते.
म्हणजेच हे बोलणं जरा विचित्र वाटतं, पण हे उदाहरण म्हणून चांगलं आहे. त्याचं कारण आपण ते करू शकतो. हे जर आपण व्यवहारात करू शकतो, तर आपलं प्राबल्य, पारमार्थिक प्राबल्य वाढून त्या शक्ती, ती स्पंदनं आपल्यामध्ये आपण निर्माण केली, की तिथे गेल्यानंतर ती स्पंदनं जी तिथे तरंग, विचार तरंग तिथे आहेतच. अनेक लोकांच्या श्रद्धांमुळे, नामस्मरणांमुळे, पोथी वाचनामुळे तिथे निर्माण झालेली ती स्पंदनं आणखीन प्रेरित होतात. आणि ती प्रेरित झालेली स्पंदनं मी माझ्या मनामध्ये घेऊन जेव्हा तिथे जाते, की हे दर्शन मला व्हायचंय, कारण मला तिथपर्यंत जायचंय, मला त्यांच्या मार्गक्रमणा करायचे, त्यांचं मार्गदर्शन हवंय, या भारावून गेलेल्या पद्धतीने मी तिथे गेले, तर ती स्पंदनं आपल्या स्पंदनाची सूक्ष्म देहाशी एकरूप होतात. पण त्यासाठी काय करायला लागतं? या कारणे पुण्य मार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडून न जावे, अन्याय मार्गे श्रीराम, निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागविले, दोहीकडे श्रीराम. या कारणे पुण्य मार्गे चालावे. हे पुण्य मार्गाने जायचंय, म्हणजे चांगल्या मार्गाने जायचंय, म्हणून सदा संगती सज्जनांची धरायचे, त्यांच्या मार्गाने आपल्याला अनुसरण करायचंय. भजन देवाचे वाढवावे. आपल्या मनात त्या भजन म्हणजे सतत नामस्मरण घेणं, त्यांचा विचार करणं, त्यांच्या पोथीचा अर्थ काढणं, मनन चिंतन करणं, आणि त्या अर्थाशी एकरूप होणं. हे अर्थाशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. कारण शब्द हे उडून जाणारे आहेत. शब्द हे वायुरूप आहेत, ते उडून जातात, पण तो अर्थ आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवायचा आहे. आणि त्या अर्थाचं चिंतन मनन केल्यावरती, त्याचा सतत विचार केल्यानंतर ते आपल्या आचरणात यायला सुरुवात होते. आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो, व्यवहारातही करायला सुरुवात करतो, पण प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टींचं सातत्याने चिंतन करून मनन चिंतनाला सुरुवात होते, आणि ती स्पंदनं आपल्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. हे निर्गुणी ज्ञान झाले, आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, काही वेळेला एका टप्प्यावरती आपण येतो, अरे वा वा, मला आता निर्गुणाचं ज्ञान हवं, मला आता डोळ्यासमोर मूर्ती नसली तरी मला देवाचं ध्यान लागतं. अशा पद्धतीचा अहंकार निर्माण होतो, आणि निर्गुणाचं मला आता ज्ञान व्हायला लागलं, आता मी सगुण सोडून दिलं तरी चालेल, कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं समर्थ म्हणतात. आता सगुणाची पूजा करायची काही गरज नाही, सगुणाच्या आधाराने जाऊन निर्गुणाची पूजा करायची, त्यामागचं तत्व शोधायचंय, तो विचार करायचंय. हे दृश्य स्वरूप जे आहे ते विचाराने, विवेक प्रलयाने मावळून टाकायचंय, पण त्याच वेळेला हे दृश्य दुसरीकडे कुठेही जाणार नाही. हे आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे ते तसंच राहणार आहे, हे डोक्यात ठेवून आपल्या विचारांमध्ये फरक करायचा आहे. आपण लोकाला बदलायला जायची गरज नाही, कारण लोक बदलत नाही, आणि लोकांवरती आपला ताबा नसतो. आपण आपल्याला बदलू शकतो, आणि आपण आपल्याला बदलून आपल्या विचारांमध्ये विचारांमध्ये बदल करणं, आणि बाकीच्या लोकांवरती त्याचा आपल्या कृतीने परिणाम झाला, हे महत्वाचं आहे. आपण दुसऱ्याला बदलायला जाऊन त्याचा उपयोग होत नाही. आपण स्वतःमध्ये मात्र नक्की सुधारणा करू शकतो. म्हणून या कारणे पुण्य मार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये सांडून न जावे, अन्याय मार्गी, कुणावरही अन्याय करू नये, असं त्यांनी सांगितलंय. न्यायाने जावं म्हणजे शास्त्र मार्गाप्रमाणे जावं परमार्थामध्ये, आणि व्यवहारात न्याय मार्गाने जावं. आणि निर्गुणाचं तत्व जरी आपल्याला कळलं असलं, निष्काम उपासना आपल्याला कळली असली, त्याचं स्वरूप कळलं असलं, तरी सगुणाची पूजा सोडायची नाही. कारण जो अहंकार निर्माण होतो, सगुणाची पूजा सातत्याने करत असल्यामुळे त्यातला अहंकार कमी होतो. त्याचं रूप, त्याचं गुण हे पाहताना आपण किती कमी आहोत हे आपल्या लक्षात येतं, आणि त्या गुणांपर्यंत आपल्याला पोचायचंय, हा मार्ग आपल्याला सापडतो, आणि ते गुण आत्मसात करता करता निर्गुणापर्यंत आपण पोचतो. म्हणून नाही तर काय होतं, निर्गुणही नाही सगुणही नाही, तरी ते ज्ञाते नागविले दोहीकडे.
ज्ञानी भक्त पूर्णत्व प्राप्तीनंतर सुद्धा भजन करत राहतो, म्हणजे पुरस्चरण करत राहतो, उपासना करत राहतो. त्याच्यामध्ये ती सकामता नसते, तो पूर्ण काम झालेलाच असतो. पण भगवंताला निष्काम भक्ती आवडते. असे भगवंताकडे निष्काम भक्ती करताना त्याच्याकडे काहीही मागू नये, ही निष्काम भक्ती आहे. आपण म्हणजे भक्ती केल्यानंतर एवढं दिल्यानंतर एवढं दे, आधी मला काहीतरी देव मग म्हणेन तुला देव, अशा पद्धतीने जी उपासना केली जाते ती सकाम भक्ती असते. पण करी हरकत नाही, भगवंत म्हणतात सकाम भक्तीने का होईना हळूहळू तू निष्काम भक्तीकडे येशील. निष्काम भक्तीकडून सगुण रूपाचे भक्ती परिपूर्ण करून निर्गुणाकडे येशील. हा मार्ग नक्की जरूर आहे. हा भगवंत त्याला चिरंजीवही करतो. जे भगवंताकडे काहीच मागत नाहीत त्यांच्या सगळ्या इच्छा भगवंत आपोआप पूर्ण करतो. फक्त ती निष्काम भक्ती मनापासून असायला हवी. खरं म्हणजे मला हे पाहिजे होतं, पण मी मागत नाही कारण मला निष्काम भक्ती करायची आहे, हा विचार सुद्धा मनात येता कामा नये. ती निष्काम भक्ती असते आणि असा भक्त भगवंताला आवडतो. त्यामुळे भगवंताकडे काहीच मागत नाही तो भक्त चिरंजीव होतो. त्याचे सगळे सच्चिदानंद हे गुण भगवंत त्याला देतो. पण त्या गुणांचा त्याला गर्व होत नाही. हे साधन म्हणून जे शरीर त्याला दिलंय त्या साधनामार्फत या सच्चिदानंदाकडनं घेतलेल्या सर्व गुणांनी तो कार्य करत राहतो. म्हणून त्याला वाटतं हे कार्य भगवंतच करतोय. हे तो श्रींची इच्छा. अशी शिवाजी महाराजांची जशी वृत्ती होती तशीच वृत्ती पांडुरंग शास्त्री आठवल्यांची सुद्धा होती. पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ बांधायचं ठरवलं आणि त्यांनी ठरवलं म्हणजे ते म्हणाले मला असं वाटतंय की असं करावं, तत्वज्ञान विद्यापीठ बांधावं ठाण्याला. आणि त्यावेळेला ते विद्यापीठ व्हावं ही भगवंताची इच्छा आहे. त्याची इच्छा असेल तर ते पूर्ण होईल, त्याची इच्छा नसेल तर ते होणार नाही. त्यामुळे ही त्याची इच्छा आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन तिथे आले. ते त्यावेळेला ते म्हणाले तुम्ही सरकारी अर्ज द्या, मी तुम्हाला सगळा निधी उपलब्ध करून देतो. त्यावेळेला ते म्हणले पण मला सरकारी निधीची आवश्यकता नाही. जर हे विद्यापीठ पूर्ण व्हायचं असेल तर भगवंताची इच्छा आहे. मी कोणाकडेच काही मागायला जाणार नाही, लोक आपणहून मला आणून देतील. ही भगवंताची इच्छा असेल तर ते पूर्ण होईल. 1 वर्षाच्या आत सर्व निधी गोळा करून ते तत्वज्ञान विद्यापीठ तिथे तयार झालं आणि त्याच्या उद्घाटनाला सर्वपल्ली राधाकृष्णनच आले होते. म्हणजे ही त्याची इच्छा असेल तर हे जे आहे भगवंताच्या इच्छेने वर्तावे, भगवंत करेल ते मानावे, या प्रकारे ते सगळ्या गोष्टी होत असतात. असे हे ज्ञानी पुरुष असतात. त्यामुळे त्यांच्या सगळी शक्तीची स्पंदनं जी असतात ती वायुरूपाने तिथे फिरत असतात. सच्चिदानंद हे ती नामरूप त्याच्यामध्ये आता गेलेलं असतं, समाधिस्थ अवस्था झालेली असते. ही स्पंदनं शक्ती रूपाने वायुरूपाने तिथे फिरत असतात. म्हणून त्यांनी म्हटलंय आपली एक श्रद्धा कुठेतरी असावी. ही श्रद्धाच्या वेळेला आपली एखाद्या ठिकाणी परिपक्व होते, त्यावेळेला त्याचं निष्ठेत रूपांतर होतं आणि बुद्धी विवेक मन या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ती उपासना करायला सुरुवात करतो. त्यावेळेला आपलं अंतःकरण ज्ञानाने भरून जातं. पुण्यमार्गे जावे म्हणजे गमू पंथ अनंत या राघवाचा हा आनंद मार्ग आपल्याला मिळतो. तो समर्थ मनाच्या श्लोकाच्या मधून सांगतात. म्हणून कुठेतरी एक निष्ठा ठेवावी. मग ती एखादी शक्ती असेल, तो एखादा देव असेल, तो एखादा गुरु असेल किंवा तो एखादा भगवंताचा अवतार असेल, कोणीही असेल किंवा संत सत्पुरुष असतील, पण कुठेतरी निष्ठा ठेवावी. ही निष्ठा अतिशय महत्वाची आहे. कामनेने फळ घडे निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता दोन्हीकडे महद अंतर. समर्थ आपलं कबीर असं म्हणतात गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाय, बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. म्हणजे त्या मार्गावरनं कुठं कसं जायचं हे गुरु आपल्याला दाखवून देतात आणि तेच आपल्याला परमेश्वरापर्यंत नेतात. कारण गुरु दुसरं तिसरं कोणी नसून ते तत्व आहे जे या विश्वामध्ये भरलेलं आहे आणि तेच तत्व आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. कामनेने फळ घडे असं तरी म्हटलं. आपण कामना मनात ठेवून सकाम भक्ती केली
मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी 21 चतुर्थ्या करीन, मी काय इतकी पारायण करीन, मी अमकं करीन, मी तमकं करीन, अन्नदान करीन, कितीतरी प्रश्न आहेत. तर मला तू हे दे, तू दिलंस की मी हे करीन, असं म्हणून सकाम भक्तीचंही फळ मिळतं. जर पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं तर सकाम भक्तीचं पण फळ मिळतं. पण निष्काम भक्ती फळ तेवढ्या पुरतं मिळतं, पुन्हा दुसरी इच्छा निर्माण होते, म्हणजे ती न संपणारी आहे. पण निष्काम भजने भगवंत जोडे, प्रत्यक्ष भगवंताशीच जोडलं गेलं तर कुठल्याच इच्छा राहत नाही. आणि आपल्या ज्या काही इच्छा मनामध्ये निर्माण झाल्या तर त्या समाज हिताच्या आणि चांगल्यासाठीच्याच असतात, लोकांच्या हितासाठी असतात, स्वार्थासाठी नसतात. म्हणून निष्काम उपासना ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला भगवंताशी आपण जोडलं जातो आणि भगवंत आपल्या मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कारण आपली इच्छा आपल्या स्वार्थासाठी नसते. सकाम भजन करतो तेव्हा ती इच्छा स्वार्थासाठी असते. निष्काम भजन करतो किंवा निष्काम उपासना करतो त्यावेळेला भगवंताशी जोडलं जातं. त्याचं कारण शुद्ध आत्मज्ञान त्यांनी प्राप्त होतं. ही संगती झाली की निष्काम उपासना आणि शुद्ध आत्मज्ञान हे एकत्र आलं की त्याचं फळ खूप मोठं मिळतं. ते जे आहे ते सर्वात्मक फळ असतं. कामनेनी कोणतेही कर्म केलं की त्याचं फळ भोगायला आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण निष्काम उपासनेने फळ केलं की भगवंताशी एकरूपता येते. म्हणून निष्काम उपासनेचं महत्व जास्त आहे. ते त्याच्याशी एकरूप होण्याशी निष्काम उपासना उपयोगी पडते. म्हणून सकाम उपासना आणि निष्काम उपासना महद अंतर. फळ भगवंता कोणीकडे, एक भगवंत भेटणं वेगळं आणि फळ मिळणं वेगळं. भगवंताचं खरं तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा असतो. आम्हाला वाटतं की हे केलं की ते फळ द्यावं, पण फळ मागण्यापेक्षा त्यालाच आपलंसं करून घ्यावं. म्हणजे लक्ष्मीच्या पाठी लागण्यापेक्षा त्या नारायणाचे चरण धरले की ती लक्ष्मी आपोआप येतच राहते, कारण ती त्याची पतिव्रता आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीच काय म्हणे. ज्याची लक्ष्मी तो आपण घट्ट धरावा, तो आपण बळकट धरावा असं समर्थ म्हणतात. म्हणजे त्या अर्जुनाने आणि धृतराष्ट्रात, सॉरी, अर्जुन आणि दुर्योधन ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला दुर्योधन कुठे बसला होता? डोक्याजवळ बसला होता आणि अर्जुन पायापाशी बसला होता. अर्जुनाने भगवंतालाच मागून घेतलं, दुर्योधनाने ती सगळी सेना मागून घेतली, पण मुळात जो भगवंत आहे तो मागून घेतलाच नाही. हे भगवंताचं अधिष्ठान असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून भक्ते मने जे मनी धरावे ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे एक. दुसरं काही मागावंच लागत नाही. त्याच्या मनात जे जे येईल ती ती इच्छा भगवंत पूर्ण करत राहतो, जर भगवंताची निष्काम उपासना केली तर. आणि त्या वेळेला ही निष्काम उपासना, शुद्ध आत्मज्ञान, संत संगती या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्याय. भगवंताच्या मनात एखादी गोष्ट आली की भगवंत ती आपल्याकडून पूर्ण, म्हणजे त्या ज्ञानी पुरुषाकडनं, त्या संताकडून पूर्ण करून घेतो. नाव त्याचं येतं. करता भगवंतच आहे खरं म्हणजे, पण निमित्त मात्र भवसव्यसाची. असं अर्जुनाला जसं गीतेमध्ये म्हटलंय तसं संतांना तो म्हणतो हे कर्म तुमच्या हातून होणार आहे. ते सिद्धीस नेणारा भगवंतच असतो. त्यामुळे भक्ताला त्याच्या पुढे इच्छा प्रगट करण्याचं काही कारणच राहत नाही. कारण भगवंताच्या इच्छा संतांच्या मार्फत पूर्ण करत असतो आणि भगवंत भक्ताच्या हृदयातच राहत असतो. त्याच्याबद्दलही आपण चर्चा यापूर्वी केलेली आहे. तो इच्छा व्यक्त करण्यापूर्वी भगवंताला कळतं, कारण भगवंत त्याच्या हृदयात राहत असतो. आणि आमच्यामध्ये पण भगवंत आहे असं आतापर्यंत आम्ही ऐकलं. आतापर्यंत आम्हाला ते समजलं पण की आमच्यामध्ये भगवंत आहे. मग आम्ही इच्छा केलेल्या का नाही पूर्ण होत? कारण आमच्या आत्म्यावरती अहंकाराचं मलविक्षेप आवरणाचं बाजूने सगळं आवरण त्याच्यामध्ये पडलेलं आहे. मी माझे हा अहंकाराचं आवरण तिथे पडलेलं आहे. त्यामुळे हा शुद्ध स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे, जिथे अहंकार नाही. आम्हाला कित्येक क्षुल्लक गोष्टीमध्ये अहंकार असतो.
हे आणि त्यामुळे आमच्या इच्छा सगळ्या संकुचित असतात. ज्ञानी भक्ताच्या इच्छा या समाजहिताच्या असतात आणि सर्वांच्या भल्याचा विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे तो विश्व होऊनी विचरे विश्वा माझी या वृत्तीने राहत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा. आत्मज्ञान आणि भगवंताची निष्काम भक्ती ही दोन सामर्थ्य एकत्र आली की काळालाही आवरता येत नाही. या ज्ञानी व्यक्तीवरती स्थळ काळाचं बंधन राहत नाही, कारण तो परमेश्वर स्वरूपच झालेला असतो. नसे मानसी नष्ट नाश, म्हणजे समर्थाने 55व्या मनाच्या श्लोकात म्हटलंय, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आज अनेक वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या इथे स्पंदनं जाणवतात. सज्जनगडावरती ती स्पंदनं जाणवतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी हे लोक गेलेले आपल्याला दिसतात. हे भगवंताची ही वेगवेगळी प्रतिबिंब आहेत. त्यांचं मन संकल्प विकल्प रहित झालेलं असतं, मलविक्षेप आवरण झालं त्यांच्यामध्ये नसतं, त्यांचं मन निर्मळ झालेलं असतं, शुद्ध झालेलं. हे चंचलत्व त्यांच्यामध्ये नसतं. दुराशा इथे नसे मानसी नष्ट आशा दुराशा, ही दुराशा ईश्वरापासून ते दूर कधी जाऊच शकत नाहीत, कारण ते ईश्वराशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे ही स्पंदनं ईश्वराची जशी सर्वत्र पसरलेली असतात, तशी त्यांची स्पंदनं सर्वत्र पसरलेली असतात. फक्त आपली स्पंदनं वाढवली की ती त्या स्पंदनाशी एकरूप होऊ शकतात आणि ती स्पंदनं आपल्याला जाणवू शकतात. पण इथे आमच्यामध्ये ती चित्तशुद्धी होणं अत्यंत महत्वाचं आहे. ईश्वरापासून दूर जाण्याची इच्छाच नको. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, शंकराचा भक्त होता, पण सीतेची अभिलाषा ही दुराशा म्हणजे वाईट आशा त्याच्या विनाशाला कारणीभूत झाली. धृतराष्ट्राला राज्याचा मोह झाला. हे सर्व दुसऱ्याचं वाईट चिंतनातून होतं. या सगळ्या गोष्टी भगवंतापासून आपल्याला दूर नेणाऱ्या आहेत. या दुराशा आहेत, वाईट आशा आहेत. आणि म्हणून असा जो दासाभिमानी भक्त आहे, असा जो भक्त आहे, तो त्या देव जो आहे तो त्यांचा ऋणी राहतो. जनाबाईची लुगडी देतो, अर्जुनाचं सारथ्य करतो, एकनाथाच्या घरी श्रीखंड्या म्हणून पाणी भरतो, असे अनेक दाखले आपल्याला मिळतात. हे संतांकडे भगवंत काम करतो. जनाबाईची लुगडी देतो, दळता कांडिता वगैरे ती म्हणत राहते. हे का म्हणते? खरंच श्रीकृष्ण येतो का? थोडा प्रॅक्टिकली विचार केला तर प्रत्यक्ष कृष्ण तिथे आलेला असतो का? ती स्पंदनं तिच्या मनामध्ये सतत गाता बस उठता बसता जेवता खाता तिला त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यावेळेला ती कर्म करताना सुद्धा त्याचंच नामस्मरण करत असते. त्यावेळेला तिला असं वाटतं, मी दळत नाही, माझ्या हातला भगवंतच दळतोय. आपोआपच भगवंताचं नाम घेत असताना केलेले काय जे कष्ट असतात, ते कष्ट कष्ट वाटेनासे होतात. त्या मनाच्या पातळीवरती तो भगवंतच सगळं करतोय असे विचार प्रबळ होतात. आणि ते कष्ट आपल्याला कष्ट वाटत नाही, तोच येऊन सगळं करतोय. सगळं कर्तृत्व त्याच्याकडे दिलं जातं. कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, कोणत्याही भावना चिकसत नाही. म्हणून त्यांना पुनरपी जनन नाही. पुनरपी जन्म नसतो. ते वायू रूपाने त्या ईश्वराशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये वासना नसतो. जो शक्तीचा भाग असतो, जो भगवंताने निर्माण केलेली जी शक्ती आहे, ही कार्य आहे, देह पडला तरी ती शक्ती भगवंतात विलीन झालेली असते आणि भगवंत रूपाने ती चराचरामध्ये भरलेली असते. म्हणजे मग अशी जे रेडिओचं उदाहरण दिलं किंवा टीव्हीचं उदाहरण दिलं, या ध्वनी लहरी सर्वत्र पसरलेल्या आहेत. म्हणून सर्वच काही आम्हाला ऐकू येत नाही. आम्ही जिथे ते लावू तेवढंच आम्हाला ऐकू येतं, आणि तेवढीच स्पंदनं आम्ही त्याच्याशी कनेक्ट करतो. हे कनेक्टिव्हिटी वाढणं ही महत्वाची आहे. म्हणजे माझी शक्ती विश्वाकार झाली तर ती स्पंदनं वाढतात, आणि ही स्पंदनं वाढली की आपोआपच मनुष्याच्या अस्तित्वाची कल्पना दृढ व्हायला लागते. माणसाच्या मानवतेची कल्पना दृढ व्हायला लागते. माणूस म्हणजे देह म्हणून नव्हे, मानवतेच्या दृष्टिकोनातून तो विश्वाकार होऊन जातो.
म्हणून सारासार विचार करणे, न्याय अज्ञाने अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. जेव्हा भगवंताशी अनन्य होतो, त्याला सगळं सारासार विचार करण्याची बुद्धी त्या भक्ताला भगवंत देत असतो, ज्ञान देत असतो. आणि त्यामुळे ते आम्हाला येऊन मिळतात, आम्हाला त्यांची स्पंदनं जाणवतात. अशा पद्धतीचे बोलणं केलं जातं. त्या भगवंताशी तेवढ्या वेळेपुरतं ती स्पंदनं एकरूप व्हायला लागतात, म्हणून ते तिथे आहेत असं आपल्याला वाटतं. ही स्पंदनं परमेश्वराचीच असतात. ज्या परमेश्वराशी हे संत एकरूप झालेले असतात, ज्या संताशी आपण एकरूप झालेलो असतो, त्या संताचं दर्शन भगवंतच आपल्याला देत असतो. ही स्पंदनं आपल्याला जाणवायला सुरुवात होते. म्हणजे हे सगळं सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचाच मार्ग आहे. हे सगुण उपासना करणं, त्याच्यासाठी निर्गुणापर्यंत जाणं, आत्मबुद्धीच्या जोरावर विवेकाच्या पातळीने विचार करणं, या सगळ्या गोष्टींची दृढ भावना झाली की आपोआपच हे तपश्चर्याचं फळ मिळतं. आपण समर्थ सुद्धा म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, तरी मी जगत जीवनी निरंतर. म्हणजे माझी काया आणि वाणी गेली, मी बोलू शकत नाहीये मी तुमच्याशी, कारण मी देह सोडलाय, नाम रूप सोडलेलं आहे. पण ग्रंथ रूपाने मी तुमच्या जवळच आहे. वायू रूपाने माझी स्पंदनं त्याच्यामध्ये ठिकठिकाणी भरलेली आहेत. म्हणून या कारणे पुण्य मार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे. हे करताना सुद्धा काय करायचंय, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे. सदाचरण, सदुपासना, सत्क्रिया, सत्कर्म, सत्संग, सत्क्रम आणि नित्यनेम, या सगळ्याचा नित्यनेम. या सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला याच्या पूर्वी सांगितल्या. साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण करताना या गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे. आता ती प्रॅक्टिकल मध्ये उतरवणं हे महत्वाचं आहे. त्यावेळेला ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात. पण ह्या सगळ्या गोष्टी विवेक, मन, बुद्धीच्या जोरावर कराव्या लागतात. आणि आपण तिथपर्यंत पोहोचल्यावर भगवंत आपल्याला बुद्धियोग प्राप्त करून देतो. आणि तो आपल्याला प्राप्त झाला की पुढचं आपोआप भगवंतच आपला हात धरतो. ज्या तीन देहाचं निरसन केलं जातं ते आपल्या हातात असतो. ते झाल्यावर भगवंत आपल्याला हात देतो आणि मग सद्गुरु रूपाने देईल, दुसऱ्या रूपाने देईल, संतांच्या रूपाने देईल. तो आपल्याला हात देतो आणि पुढचा प्रवास त्याच्या सान्निध्याने आपल्याला करायचा असतो, असं आपल्याला इथे सांगितलंय. हळूहळू देव शोधन पासून देव दर्शन पर्यंत आपण आलोय. हे दर्शन, ती स्पंदन आपल्याला जाणवायला लागतात. याचा अर्थ त्याच्याशी आपण क्षणभर का होईना एकरूप व्हायला सुरुवात झालेली असते. ही सुरुवात आहे, अजून बाकी सगळं बाकी आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबू, पुढचा विचार पुढे करू. कारण पुढे प्रचिती म्हणजे काय आणि ती दुर्लभ आहे, ती आत्मप्रचिती संत कसे घेतात ते आपल्याला सांगितले. त्या आत्मप्रचितीचा विचार आपण पुढच्या वेळी करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघु.